लातूर शहर शिक्षणाचा हब, आरोग्याचा केंद्रबिंदू आणि राजकारणाचा रणसंग्राम। 15 जानेवारी 2026ला महानगरपालिकेची निवडणूक 18 प्रभागातील 70 जागांसाठी थेट महायुद्ध असणार आहे। एकीकडे काँग्रेसचा पारंपरिक गड, दुसरीकडे भाजपची सत्तेची पकड। पण यावेळी युतीत फूट, बहुकोनी लढत। निकाल काय सांगेल? कोणाची सत्ता टिकेल की मोठ्या उलथापालथी होतील? आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी। मंडळी, आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आजच सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करा। लातूर महापालिकेचा थोडक्यात आधी इतिहास सांगतो। 2012 मध्ये काँग्रेसचा दबदबा त्या ठिकाणी होता। देशमुख कुटुंबाच्या नेतृत्वात स्पष्ट बहुमत आलं होतं। पण 2017 मध्ये भाजपने धक्का दिला, शून्यावरून 36 जागा जिंकून सत्ता काबीज केली। काँग्रेस फक्त 33 वरच थांबली। आता प्रश्न उभा राहतो, काँग्रेस परत गड मिळवेल की भाजप सत्ता कायम ठेवेल? शहरात 3.2 लाख मतदार आहेत, त्यात मराठा, दलित, मुस्लिम असं समीकरण आहे। पण मंडळी, यावेळी सगळं चित्र ना पूर्ण वेगवेगळं आहे। सगळ्यात मोठा ट्विस्ट जो येतोय ना तो म्हणजे महायुतीत पडलेली फूट। भाजपने 70 जागा स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतलाय। अजित पवार गटाची राष्ट्रवादी आणि शिंदे सेना वेगवेगळे मैदानात उतरलेत। जागा वाटपावरून चर्चा फिसकटल्यात। भाजप नेते संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणतायत, पूर्ण ताकदीनं लढू, 50 पेक्षा अधिक जागा जिंकू। असं जरी असलं तरी पण फूट भाजपाला महागात पडेल का? मतविभागणी होऊन विरोधकांना याचा फायदा होईल का? दुसरीकडे काँग्रेस मध्ये जे अमित देशमुखांसारखे मजबूत स्थानिक चेहरे आहेत, सहकारी संस्थांचं जाळं आहे, भावनिक कनेक्शन आहे, पण विरोधी आघाडीतही पूर्ण एकजूट दिसत नाही। बहुकोनी लढतीतील अपक्ष आणि छोटे पक्ष सरप्राईज देऊ शकतात का? विकास मुद्दे, पाणी, रस्ते, शिक्षण, सुविधा ह्या मूलभूत चर्चेतील विशेष महत्त्वाचे मुद्दे आहेत। म्हणूनच कोणाच्या बाजूने मतदार कौल देतील? राज्यात सरकारची ताकद भाजपकडे आहे आणि वारसा काँग्रेसकडे। या दोघात भारी कोण पडेल? एकूणच लातूर महानगरपालिका निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे मंडळी, आणि सस्पेन्सनं पूर्णपणे भरलेली असणार आहे। काँग्रेसचा गड परत जिंकेल की भाजपची मुसंडी कायम राहील? की फूट आणि बहुकोनी लढत पुण्यात तिसऱ्याच राजाला राजा बनवेल? 15 जानेवारीला मतदान आहे, 16ला निकाल आहे। तोपर्यंत सस्पेन्स आपण कायम ठेवूयात। मतदार काय ठरवतात हे पाहणं देखील अचूक त्याचं ठरणार आहे। मंडळी, या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आमच्या या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। उद्याची लातूरची महानगरपालिका कोण काबीज करेल ते? आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा। आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला अजिबात विसरू नका। आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी जनमंतकला फॉलो करा। धन्यवाद।